11 जानेवारी 2026 राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा दादरच्या शिवतीर्थावर पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरेंनी काही मुद्दे मांडले. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गौतम अदानीचा. या गौतम अदानीवर सरकार म्हणजे केंद्र सरकार नरेंद्र मोदी कशा प्रकारे मेहरबानी करतायत. 2014च्या गौतम अदानीची काय अवस्था होती, म्हणजे देशामध्ये त्याचे व्यवसाय कुठे कुठे होते, आणि 2014 नंतर आत्तापर्यंत गौतम अदानीला किती ठिकाणी त्याला प्रोजेक्ट्स मिळालेले आहेत. हे सगळं एक उद्योगपती 10-12 वर्षामध्ये इतकी प्रगती करतो. खरं तर उद्योगपतीने प्रगती करावी याबद्दल कोणाचं काही दुमत असण्याचं कारण नाही, पण जर सरकार जर त्याला मदत करते तर देशामध्ये इतके सारे उद्योगपती आहेत, सगळ्यांना काम द्या, सगळ्यांना प्रोजेक्ट्स द्या, तुम्ही सगळे उद्योगपती मोठे करा. पण एकाच उद्योगपतीला मोठं करण्याचं कारण काय? राजसाहेबांनी जे दाखवलं 2014 पासून ते 2026 पर्यंत कशा प्रकारे अदानींच्या प्रोजेक्ट ग्रुपचा जो विस्तार झालेला आहे संपूर्ण देशभरामध्ये, त्यात खास करून मुंबईमध्ये अदानींचा वापर करून, अदानींच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्राला, मुंबईला गुजरातशी कसं जोडता येईल या सगळ्या गोष्टींचं षडयंत्र, एक प्लॅनिंग कसा प्रकारे त्यांनी तयार केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंनी त्या सभेमध्ये सांगितल्या. म्हणजे आजची जर परिस्थिती बघाल तर वीज गौतम अदानी तयार करतो, त्याची कंपनी तयार करते. सिमेंटमध्ये जो 2014च्या आधी सिमेंट मेकिंगमध्ये, सिमेंट तयार करण्यामध्ये गौतम अदानीचा व्यवसायच नव्हता तो, आणि आज सिमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी गौतम अदानी. देशातली सगळी पोर्ट्स आज गौतम अदानींच्या ताब्यात आहेत, सगळे विमानतळं गौतम अदानींच्या ताब्यात आहे. आणि अजून एक सगळ्यात मोठा खुलासा राज ठाकरेंनी केला आहे की आत्ताचं जे सांताक्रूजचं जे आपलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, ह्याच्यातला जो कार्गो आहे तो सगळा नवी मुंबई विमानतळाला हलवणार आहे. वाढवण बंदर जे गौतम अदानींना दिलं, त्या वाढवण बंदराच्या शेजारी एक एअरपोर्ट तयार करतात, ते एअरपोर्टसुद्धा गौतम अदानी बनवणार आहे. म्हणजे सांताक्रूजचा सगळं जो आपला विमानतळ आहे तो विमानतळ सगळा तिकडनं बंद करणार. मग 2 एअरपोर्ट चालू राहतील, एक नवी मुंबईचा एअरपोर्ट, दुसरा जो वाढवण बंदराच्या इथे जो एअरपोर्ट होईल तो दुसरा एअरपोर्ट. आणि हा एअरपोर्ट अख्खा रिकामा करून याची सगळी जागा, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की शिवाजी पार्कसारखे 50 ते 60 मैदानं बसतील एवढी मोठी ती जागा आहे त्या एअरपोर्टची, आणि त्या एअरपोर्टची जागा विकायला काढणार. आणि ती जागा कोणाला देणार? अदानीला विकसित करायला. अख्खी मुंबई गौतम अदानीच्या घशात घालायला घेतली. गौतम अदानीच्या माध्यमातून सगळं कॅप्चर करायचं. मेट्रो चालली आहे, मेट्रोचा मार्ग कसा तोही त्यांनी दाखवला. कशा प्रकारे तो मार्ग गुजरातला जातोय. आणि आज आपण बेसावध आहोत, आपण जातीमध्ये भांडतोय. 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. ते काय असंच नाही स्थापन झालं, त्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 107 हुतात्म्यांनी बलिदानं दिली तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली. खरं तर मुंबई ही महाराष्ट्राची आहे सांगायला काय वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही, पण तरी सुद्धा मुंबई मिळावी याच्यासाठी एवढा मोठा संघर्ष मराठी माणसाला करावा लागला. का? कारण मुंबई हवी होती गुजरात्यांना, आणि मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठी पहिला विरोध कोणी केला? ज्यांना आपण आदर्श मानत होतो, ज्यांचा आपण आदर करत होतो, ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी पहिल्यांदा विरोध केला. हे जेव्हा समजलं तेव्हा वाईट वाटलं. मुंबई मराठी माणसाला मिळू नये याच्यासाठी ज्या प्रकारचे षडयंत्र रचण्यात आले, त्यावेळेला ज्या प्रकारचे मराठी माणसांवरती गोळीबार केला गेला. मोरारजी देसाई त्यावेळेला मुख्यमंत्री होता, त्या हरामखोराने गोळीबार करण्याचे आदेश दिले. 105 हुतात्म्यांना शहीद व्हावं लागलं, हुतात्म्या आलं. हा जो हुतात्म्यांचा जो आपला पुतळा आहे तो त्याची आठवण आहे. त्यांनी बलिदानं दिली तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली. तो सगळा लढा जो उभा राहिला, कशासाठी उभा राहिला? कारण मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे, ह्याच्यासाठी तो लढा उभा राहिला होता. पण आज हळूहळू कशा प्रकारे मुंबई गुजरातच्या ताब्यात द्यायची आहे, या सगळ्या प्रकारचे षडयंत्र हळूहळू सुरू आहेत. एकदम सगळं काबीज नाही करता येणार हे त्यांनाही माहिती आहे. मग हळूहळू ठाणे ताब्यात घ्यायचं, हळूहळू पालघर जिल्हा ताब्यात घ्यायचा, या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंनी सगळं सविस्तर सांगितलंय त्या सभेमध्ये. पण आपण बेसावध आहोत. आपण हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं, पण आज तो भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्राचा घात करायला निघालाय, खास करून मराठी माणसाचा. किती काय प्रकार चालवलेत.
बरं, गौतम अदानी सारख्या एका माणसावरती मेहरबानी का? कारण तो गुजरातचा व्यापारी म्हणून? देशभरामध्ये काय व्यापारी काय बाकीचे मेले? एकाच व्यापारावरती एवढी मेहरबानी कशासाठी? तर भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये एवढा पैसा खर्च करतोय, अनेक उमेदवारांना 5-5 कोटी 10-10 कोटीची ऑफर दिली गेली. कुठून येतोय पैसा एवढा? एक साधी गोष्ट, एकनाथ शिंदे ज्या वेळेला गुवाहाटीला गेले, 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. एका आमदाराला 50-50 कोटी रुपये दिले गेले. 50 कोटी 40 आमदारांचे किती होतात? 2000 कोटी. कुठून आला एवढा पैसा? हा एवढा पैसा येतो कुठून? भारतीय जनता पक्ष आज गौतम अदानीच्या हातामध्ये वीज दिली. समजा गौतम अदानीच्या मनात आलं, त्याने वीज बंद करून टाकली एके दिवशी अचानक, आपण सगळे अंधारात. आज सिमेंटच्या फॅक्टऱ्या त्याच्याकडे, त्याने जर सिमेंटचे भाव वाढवले, आपली घरं महाग होणार, सगळं महाग होणार. एअरपोर्ट्स त्याच्याकडे, एक विमानतळ बंद झालं तर अख्खा देश ठप्प होतो. ह्या सगळ्या गोष्टी एका माणसाच्या ताब्यात द्यायचं आणि त्याच्या मार्फत सगळं कंट्रोल करायचं, हे सगळं षडयंत्र सुरू आहे भारतीय जनता पक्षात. आपण खूप विश्वासाने त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली होती, पण त्यांनी आता आपला विश्वासघात करायला घेतला. एवढे उद्योगपती असताना द्या ना त्यांना कामं. एकालाच का? कारण तो गुजरातचा आहे. सगळं ह्यांना कंट्रोल करायचं. हा जो धोका आहे ना, हा फार मोठा धोका आहे. आज ऐकताना जरी या सगळ्या गोष्टी लाईटली वाटत असल्या अनेकांना, पण याचे जे धोके आहेत ना, हे भविष्यात समजतील. सगळा कंट्रोल अदानीच्या हातात असेल, सगळ्या गोष्टी अदानी ठरवेल, हे आम्हाला मान्य नाही. मराठी माणसाला हे मान्य नाही. आणि म्हणून राज ठाकरेंनी आवाहन केलं की मुंबई महानगरपालिका आमच्या हातात द्या, जेणेकरून कुठच्याही जमिनी हस्तगत करण्यासाठी, समजा एखाद्या उद्योगपतीला एखादी जमीन द्यायची आहे सरकारला, तर महानगरपालिकेची परमिशन लागते. ही महानगरपालिका जर त्यांच्या हातामध्ये असली तर त्या परमिशन दिल्या जाणार नाहीत. कुठचीही जागा गौतम अदानीच्या घशात घातली जाणार नाही. काल भाषणामध्ये एवढंही सांगितलं राज ठाकरेंनी की ठाण्यामधली जंगलाची, फॉरेस्टची 1000 एकर जमीन ही विकायला काढली. त्यांना गणेश नाईकांनी विरोध केला वनमंत्री म्हणून. चांगली गोष्ट आहे. हे कुठचे प्रकार चालू आहेत? 1000 एकर जमीन व्यापाऱ्यांच्या तुम्ही विकणार, वन खात्याची जमीन. नाशिकमध्ये तपोवनामधली कितीतरी झाडं, 1800 झाडं तोडण्याचा डाव या सरकारने आखला. 1800 झाडं साधुग्रामसाठी. प्रभू श्री रामचंद्र जो देव होता स्वतः, ते स्वतः जंगलात राहिले आणि या साधूंना राहण्यासाठी साधुग्राम उभं करणार तुम्ही? ते साधूंना तर, जे खरे खुरे साधू आहेत त्यांना तरी पटेल का ही गोष्ट? साधुग्राम उभं करायचं आणि हळूहळू ती सुद्धा जागा तपोवनाची उद्योगपतीच्या घशात घालायची. हे सगळे डाव जे आहेत ना, हे हाणून पाडायला पाहिजे आपण. हे डाव साध्य झाले नाही पाहिजे. आज मराठी माणसाला देखील आवाहन आहे, आपल्या जमिनी विकू नका या उद्योगपतींना. हे हळूहळू जमिनी विकत घेतील आणि उद्या या मुंबई महाराष्ट्रातून मराठी माणसाचं अस्तित्व संपून जाईल. तुमच्या हातातून तुमची जमीन गेली, तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा. मुंबईत तशी मिळवता नाही आली ना, मग आता अशी मिळवायची. लोकांना आमिष दाखवायची, पैसे द्यायचे, जागा विकत घ्यायच्या. हे सगळे धंदे सुरू आहेत. खास करून कोकणामध्ये शेतकऱ्यांना दाम दुप्पट किंमत देऊन त्यांच्या जमिनी विकत घेत आहेत. हे प्रकार आपल्याला थांबवायला पाहिजे. खरं तर एक कायदाच केला पाहिजे की जर एका महाराष्ट्रातली जमीन जर कोणाला विकत घ्यायची असेल तर फक्त मराठी माणूसच विकत घेऊ शकतो. इतर कोणालाही ती जमीन विकली गेली नाही पाहिजे, असा कायदा केला पाहिजे. विकूनच दिली नाही पाहिजे. गुजरातमध्ये आहे तो कायदा की गुजरातमधली शेत जमीन गुजराती व्यक्तीशिवाय दुसरा कोणीही विकत घेऊ शकत नाही. मग जर गुजरातमध्ये तो कायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही? आमचे राज्यकर्ते काय करत आहेत? खरं तर राज ठाकरेंनी सांगितलं की आपल्याकडे जे मुख्यमंत्री बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री बसलेले आहेत, हे बसलेले नाही आहेत, हे बसवले गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये काही नाही. दिल्लीवरून आदेश येईल तसं यांना काम करावं लागतं. दिल्लीश्वरांनी सांगितलं या फाईलवर सही करतं, त्यांना सही करावी लागते. त्यांच्या हातामध्ये काही नाही. आज देवेंद्र फडणवीस येऊन लाख आश्वासनं देऊ दे, पण त्यांच्या हातामध्ये काही गोष्ट नाही. दिल्लीश्वरांची ऑर्डर फॉलो करणे हे एकमेव पर्याय देवेंद्र फडणवीसांसमोर आहे. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, एका सरकारमध्ये बसलेत सगळेजण. राजकारणाचा चिखल करून ठेवलाय. आणि आज खरं तर मराठी माणसाने सावध व्हायला पाहिजे. आज जर मराठी माणूस सावध राहिला नाही तर मुंबई हातातून गेली म्हणून समजा. नुसती मुंबई नाही, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही सगळी जी शहर आहेत ना आजूबाजूची, या सगळ्या शहरांवरती उद्या गौतम अदानीचा विळखा पडत चाललाय. उद्या तो ताब्यात घेईल सगळं. या इथे आंबिवलीला NRC कंपनी विकत घेतली कोणी? गौतम अदानी. आणि तिथे सिमेंटची फॅक्टरी येणार. आता तिथे सिमेंटची फॅक्टरी आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना जो त्रास होईल त्याचं काय?
लोकवस्ती असलेल्या ठिकाणी सिमेंट फॅक्टरीची परमिशन दिलीच कशी काय सरकारने? सरकारच्या मर्जीतला उद्योगपती आहे म्हणून त्याला कसल्याही परवानगी देऊन टाकायच्या. आणि आमच्या महाराष्ट्रातले राज्यकर्ते शांत बसतात, काही बोलत नाही. सिमेंटची फॅक्टरी म्हणजे आजूबाजूला सगळं सिमेंट उडणार, धूळ होणार, आजूबाजूच्या लोकांना श्वासांचे त्रास होणार, किती कसले त्रास होणार. पण आमच्याकडे लोकांची किंमत नाही केली जात, जनतेची किंमत नाही केली जात. सरकारला फंड कुठून भेटेल त्या उद्योगपतीला सगळं दिलं जाते. अदानी म्हणेल ती जागा अदानीच्या घशात घातली जाते महाराष्ट्रातली. सध्याची ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती. अदानीने बोर्ड दाखवलं ही जागा मला पाहिजे, मग ती दिली जाते. हे सरकार या देशासाठी खूप घातक आहे, खूप घातक आहे. वाटेल तसा मनमर्जी कारभार या सरकारचा चालू आहे. ह्याच्यावरती वचक बसवायचा असेल तर ह्यांना एकदा धडा शिकवायला पाहिजे. ह्यांना एकदा धडा शिकवला ना, बरोबर वटणीवर येतील सगळे. ती महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, ठाणे असेल आणि मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, जे आपले भूमिपुत्र आहेत ना, ठाकरे बंधू, त्यांच्याच उमेदवारांना म्हणजे रेल्वे इंजिन आणि मशाल. मी खरं तर हे काय कुठच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे, पोटतिडकीने मनापासून सांगतोय. हा मुंबईवर आलेला धोका हा आपण लक्षात घ्या, लाईटली घेऊ नका या गोष्टी. अंधभक्तांना सांगायची गरज नाही. ते तर काय किती त्यांना खरं सांगा, काय सांगा, त्यांना ते BJPची त्यांना बाजू पटणार आहे. चुकीच्या गोष्टी त्यांना आता दिसणार नाहीत, भविष्यात दिसतील, पण नंतर वेळ निघून गेलेली असेल. आत्ता सावध होणं गरजेचं आहे. आत्ता जर आपण सावध नाही झालो ना, तर त्याचे बेसावध असल्यावरती काय त्याचे परिणाम होतात ना, हे आपण महाराष्ट्राने अनुभवलं आहे. 1293 साली अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रामध्ये आला होता. आपला राजा बेसावध होता आणि आपलं अख्खं राज्य त्या अल्लाउद्दीन खिलजीने गिळून घेतलं. त्याच्यानंतर जे मुघलांची सत्ता जी चालू झाली या देशामध्ये, शिवछत्रपतींना अवतरावं लागलं, जन्म घ्यावा लागला या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी. आता आपण सावध होणं गरजेचं आहे. बस एवढं सांगण्यासाठी मी आज आपल्यासमोर आलो आहे, हा व्हिडिओ बनवला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.